तर आता हा सगळ्यात पहिला व्हिडिओ माझा. याच्यानंतर एक 10 मिनिटाचा व्हिडिओ येतो. पटापट मला कव्हर करायचं, मला सांगायचं तर थोडक्यात सांगतो. मी आता नवीन चालू करतो आहे, यूट्यूब व्हिडिओ चालू केले आहे. डॉक्टरची दुनियादारी आहे. मी डॉक्टर आहे. जे पण नवीन बघतील त्यांना सांगतो की मी डॉक्टर आहे. हां, थोडा फटकळ असलो, मजाक मस्ती केली म्हणजे काय आम्ही येडे नाही, डॉक्टर आहे. तर फक्त मजा मस्ती करण्यासाठी चालू केलेली गोष्ट आहे. तर मजा मस्ती करू, तुम्ही पण सहभाग दाखवा. मराठी बघा, किती उत्तम बोलतो. थँक्यू. तर मग असंच आहे, बाकी काय नाही. आणि बाकी पुढचे जे व्हिडिओ बघाल त्याच्यात तुम्ही हे असं करताना, मला हे असं करताना, हे असं करताना बघाल. ते कसं मला सवय नाही कॅमेऱ्याला फेस करायची, तर हे बघ हा असा प्रॉब्लेम होतो. तर मग ते तेवढंसं, बाकी काय नाही. बाकी व्हिडिओ बघा, मजा घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे तर मला बोलायची इच्छा होती, पण तर बघाल किती जण त्याच्यावर आहे. तर करा, तुम्ही करा, बाकीच्यांना सांगा. आणि जमलं तर बघा, रोज रोज टाकणार आहे, बघा मजा येईल तुम्हाला. व्हिडिओ नमस्कार सगळ्यांना. आत्ता मी करत राहतो, म्हणजे असं वेगवेगळं आयुष्यात होत तर काय नाही, करतो मी, सगळं करतो, करायला त्रास नाही घ्यायचा काय. आता घरचे बोलले की काहीतरी चालू कर. तसं मी डॉक्टर आहे, मग मी क्लिनिक चालू करायच्या ऐवजी मी विचार केला की मी व्हिडिओ चालू करतो. तर मग आता व्हिडिओ चालू केलेत, बघू. हा पहिला व्हिडिओ असेल, त्याचा हा इंट्रो तर काय दिलाच नाही मी, कारण मी इंट्रो देत येत नाही. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि हे नाही, काहीच नाही, नॉर्मल साधा व्हिडिओ राहणार. दिवसभरात जे पण करणार ते तुम्हाला दाखवतो. आता विषय काय झाला आहे, आमचे दाजी, मोठे दाजी, त्याचे 2 दाजी आहेत आम्हाला. तर आमचे मोठे दाजी त्या टायमाला त्यांना काम आले, तर ते गेलेत कामाला. आता माझ्या बहिणीला वाटते की ती खोटं बोलत आहेत, त्यामुळे ती इतकी वैतागली आहे का, बघा तुम्हाला दाखवतो. आमचे दाजी गेलेत, खोटं बोलून का खरं बोलून आता आम्हाला माहित नाही. दाजी कुठे गेले तिथे सांग की का आता. अरे मला नाही माहिती. अगं सांग, हे सगळं व्हिडिओ देणार आहे. हा व्हिडिओ टाकणार आहे मी, व्हिडिओ टाकणार आहे हे सगळं. कुठे गेले दाजी, फोन उचलत नाही तुला. विश्वास नाही रे बायकांचा नवऱ्यांवर राहिलेला आजकाल, तो विषय. बाकी काय नाही, बाकी चालू द्या, हसत राहा, खेळत राहा, आणि नवऱ्यांना जगू द्या, तुम्ही पण जगा. माझ्या बहिणीला सांगून मी वैतागलो, पण ती काही ऐकत नाही. प्रेग्नेंट आहे, टेमका बाहेर आलाय तिचं, तरी पण ती काय सुधरत नाहीत रे. मुली असताना चांगल्या असतात, जेव्हा बायका होतात का त्रास देतात समजत नाही. बघू आता. दीदी काय होते, काय दीदी, काय चालले, होतंय का, उचलतं का कॉल, का ग तू काहीतरी बोलली असणार आहे. मग इकडं तर बघून बोल. माझ्या पहिल्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये तर तू सगळ्यात पहिलं हेच रागावलेलाच आपण व्हिडिओ टाकणार. का ग डोकं हल्लंय, फोन तर उचला माणसाने. किती फोन केले दिदी आतापर्यंत? 8-9 8-9 फोन केलेत आणि उचलले नाहीत. म्हणजे आज रात्री कार्यक्रम फिक्स आहे दाजी. चल दीदी, जाऊ का दीदी मी, काय काम आहे माझी, सांग काय असेल तर. हा, कार्यक्रम फिट. संडेचं पण चालू राहतं, मंडेचं पण चालू राहतं. अरे मम्मी बोललो ना चालू करणार, म्हटलं चालू करणार. काय ठरलं होतं म्हणलं आपलं, सांग दीदी, काय ठरलं होतं? टाकला का कालचं शेवटचं व्हिडिओ? तर असं ठरलं होतं आमचं की माझी बहीण टाकणार काल. दीदीचे माझ्या 30 व्हिडिओ झाल्याच्या नंतर, किती व्हिडिओ झाले, 30 व्हिडिओ झाल्याच्या नंतर माझ्या दीदीचे मी टाकणार होतो. मी यूट्यूब चॅनल चालू करणार होतो. हे मला दरवेळेस म्हणतात तुला काही येत नाही, तुला काही येत नाही. यांना माहितीच नाही मला सगळं येतं. माझं क्षेत्र सोडलं तर मला सगळं येतं. असं नाही बोलणार, हो ते पण आहे, येतं मला. नाही तर काय, तुम्हाला लोक नालायक आहेत तुम्ही, तुम्हाला काय लाजा नाही. इज्जत काढायला तुम्ही सगळ्यात पुढे आहे. नीट. ही माझी बहीण
माझी मम्मी पण बरोबर ना, काय वाईट बोलणाऱ्या लोकांना उत्तर दिलं पाहिजे. वाईट बोलू दे तर, वाईट बिचारी बोललेच नाही तर कशाला बोलू? नाही बोलले मग लोक काय मम्मी. पहिल्याच व्हिडिओमध्ये लोकांना असं बोलायचं नसतं. हो अरे म्हणजे तुला असं वाटतं का ते वाईट कमेंट करणारच नाही लगेच? नाही वाईट कमेंट करणार नाही दीदी, तुला काय वाटतं? आधी धमकी. वाईट कमेंट करणार नाही, नाही करत तर नाहीच नाही, बघणार कोण आहे? बघणारच कोण आहे? जेव्हा बघतील तेव्हा. वाईट कमेंट कधी करणार जेव्हा आपण वाईट काही चूक करू. हो ते पण आहे, पण ते येतात ना परत. आता हा व्हिडिओ टाकणार, 10 जण बघणार, नातेवाईक लोक बघणार, म्हणणार काका फापाये तुमच्या मुलाची केस लय मोठी, तुमच्या मुलाची दाढी लय मोठी. बघ नाव ठेवायला लोक ठेवणारच नाव. नाही मी त्या लोकांना बोलत होतो, हे बाकीचे लोक चांगली आहेत. म्हणजे नाव ठेवणारे नातेवाईक लोक. नाव ठेवणारे आता लोकं लक्षात ठेवा, ज्यांनी पण माझ्या वडिलांना सांगितलं माझ्या केसांबद्दल त्यांनाच बोलतोय. आता मला तर सांगितलं नाही वडिलांनी, तुम्ही तुमचं बघून घ्या, मला काहीच माहित नाही. काय सुरुवात अशी करायची की सगळे शांत. आता हा व्हिडिओ बघून पण बोलले ना पाहिजे, तुमच्या मुलांनी YouTube चालू केलं, डॉक्टर आहे. शांत. काय बोलते? बघ, नाव ठेवणार जे ठेवायचे ते ठेवणार. असं काही मस्ती नाही, की, मस्ती. जातो आता, आंघोळ करतो, कामधंद्याचं बघतो. तुम्ही पण बघा, काम धंदे करा, नाही तर घरात इज्जत नाही. का गं मम्मी? काम तर केलंच पाहिजे. खरंय काम तर केलंच पाहिजे. काम करून कोण टाकू? फॅनचा आवाज येऊ देऊ दीदी. आपल्याला सुरुवात अशी करायची आहे की लोकांनी हे पण बघितलं पाहिजे की आज प्रतीक काय बोलणार आहे. कप झालं, केली दीदी सुरुवात. आता फक्त रोज पडलं पाहिजे एवढं आहे ना. काल घेतलाय की दीदीचा व्हिडिओ घेतलाय की. तर हा याच्या आधीच्या क्लिपमध्ये बघाल तुम्ही काय विषय झाला. तो विषय संपलाय, दी एंड झालाय. आता त्याचा खरा सूत्रधार कोण आहे हे माझ्या दीदीला माहिती. माझे मोठे दाजी का खोटं बोलले, का ते बायकोचे फोन नाही उचलला त्यांनी, हे सगळं तुम्हाला श्रजित डायरीजवर भेटेल. ते भांडताना पण आता व्हिडिओ टाकणार आहे. इतकं यूट्यूब आवडायला लागलं का काय सुधरत नाही आम्हाला. आता एक नवीन गोष्ट करतोय ती आता सांगायची नाही. माझी मम्मी बोलते लगेच सांगायचं नाही, काय करायला लागलं, लोक नजरा लावतात. मग त्यांना पण तसंच वाटत असेल. विचार, तुम्हाला पण असंच वाटतंय का? हो, तुम्हाला असंच वाटतंय का? वाटू द्या, चांगलं. तर कमेंट करून सांगा हे खरं आहे की नाही. माझा व्हिडिओ पहिला बघा. तुम्ही कमेंट कधी कराल? पहिला व्हिडिओ बघा. व्हिडिओ पण तुम्ही अर्धा उर्धाच बघणार. तुम्हाला काय, पोरी असल्या, चांगल्या दिसल्या, नाकात नथनी नाचल्या की तुम्ही लाईक करणार, असंच असतं. ते जाऊ दे. पण जे पण आहे चालू केले, आता फक्त हे कंटिन्यू राहिलं पाहिजे. आता हे थोडंफार कसं तुमच्यामुळं पण राहणार. तुम्ही चांगलं बोलले मला की प्रतीक छान करतो, नावं नाही ठेवली. माझ्या पप्पा मम्मीपाशी 4 जणांनी फोन करून जर सांगितलं की नाही बाबा तुमचा मुलगा छान करतोय, मस्त करतोय, मग मला पण बरं वाटतं ना. मग मी पण करणार. म्हणजे तुम्ही थोडीशी हे केली पाहिजे, त्याच्यात मदत केली पाहिजे. थोडासा पुशबॅक तुम्ही दिला. पुशबॅक नाही, पुश केलं पाहिजे. नंतर परत बोलायला इंग्लिश येत नाही येत, थोडंफार आहे वीक. पण तुम्ही मदत केली तर होईल. घरचे तर मदत करतातच आहे. वडिलांनी पण मदत केली आहे. 15 दिवसाचा वेळ दिला आहे केस कापायला. आता ज्यांनी पण माझ्या केसांबद्दल माझ्या पप्पांना सांगितलं आहे, 15 दिवसानंतर तर लुक चेंजच भेटेल. आणि त्याच्यानंतर जर लक्षात घ्या तुम्ही, हे तुमच्यासाठी व्हिडिओ आहे खास. जोही माझ्या त्यांना विचार ना, केसांवर केसात मी छान दिसतो की असा पारू चालू आहे. केस छान आंघोळ तर दिसतो केली ना? नाही, तोंड धुतलं नाही, उठला आणि व्हिडिओ स्टार्ट केलाय. विचारायचं कोणाला? आपल्या गर्लफ्रेंडला.
गणपेटला विचार म्हणा मी उठल्या उठल्या मी पाहतो. सुंदर दिसतो का ग? नवीन निघलं ना कमेंट कर गं जरा. फोन येतोय फोन घेऊन नंतर आंघोळ झाल्यावर कसा दिसतो सेमच, काय कर. काही फरक पावसा पण नाही. असंच चालेल. सेम फारूकचा आंघोळ सेम असंच आहे. आता करतो नंतर. आता हे संपल्यावर व्हिडिओ मग हे सांगणार दोघी जणी की हे नव्हतं बोलायला पाहिजे, ते नव्हतं, ते पण सांगणार मी पुढे त्याच्यात की काय नव्हतं बोलायला पाहिजे. ऐकायचं तू तर आमची इज्जतच काढणार व्हिडिओ काढणार. व्हिडिओ काढाय मी बघ सरळ सगळं खरं, बाकीच्यांचं माझं नाही. माझं थोडं